आपल्याला ना सकाळी सकाळीच काम होतं, पाणी पाहायला गेलतो आपण खाली. प्लांटवर थोडं रोजच्या पेक्षा लवकर जावं म्हणून मग आहे ना सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं, निघालो होतं गावात. मग काय गावात जात नाही तर शेखर भाऊचा फोन आला, म्हणे गाडी बंद पडली. मग काय तिथं काय विषय, लगेच यावं लागलं नाही का. मग लगेच यंत्रणा फिरवले, शाम भाऊला फोन केला, शाम भाऊ लगेच ट्रॅक्टर घेऊन आले, ट्रॅक्टरला टोचांचं वायर जोडलं आणि ओढलीन भाऊ आशकलेलं. आणि मग काय तिथं काय चालू व्हायला कुठं उशीर लागत असतोय. मी तसे देवाचे आभार मानतो बरं का, कारण की आपल्याला ना टाइम मदत करणारे लाख मित्र भेटलेले, त्याचा काही विषय नाही बरं का. प्रॉब्लेम किती येऊ द्या हो, सोबत सपोर्ट करणारे जोडीदार असले ना तर तिथे विषय खोले. मग काय प्लांटवर आलो, तिथं थोडं कामाचं नियोजन लावलं. आणि कसं आहे सध्या आपला ना लय डाऊन फॉल चालू आहे नाही का. मग आणि आज आहे ना सकाळीच अण्णांनी मला 15,000 रुपये दिलेले होते, का नोटा पाहूनच वाढत होतं त्यांनी साचून ठेवलेले. आणि सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगून जातो का, बस लक्षात असू दे गोष्ट, आपल्या परिवाराशिवाय 2-5 जण आपले जोडीदार सोडले याच्याशिवाय आपलं कोण नाही बरं का. त्याच्यानंतर आपल्याला आलं होतं सूरज भाऊचा कॉल. हा सूरज भाऊ बोला ना. शेट कुठे इथं होतं गावात प्लांटवर का हो? आहे का ते आपली साईज काय असेल शर्टाची हा ट्रिपल एक्सेल आहे अंगात माझ्या. मागच्या वर्षीच होते ना आमचे नंबर साहेबने काढून देईल हा का. मग तब्येत सुधारलं नाही का एक वर्षात बाकी पोरांच्या? नाही न राव, तुमच्या तब्येतीचे एका माणूस नाही आमच्यात. मग काय त्याच्यानंतर दुधाची गाडी लोड केली ती, पण ती काय चालू आहे ना भाऊ. मग तिथं काय विषय, आपली मॉन्स्टर पिकअप आहे, मग ती रोन सरनं आणली. मग काय टोचन वायर लावलं, परत बे चालू झालं. मग काय पिकअप न उडून लिलन केली चालू. मग काय आपण गेलो होतो आज दुधाच्या गाडी सोबत नाही का. मग म्हणलं आज आहे ना गाडीचं काम क्लिअर करून न जाणं बरं का, नको म्हणलं पोरांना वाईट. मग काय जात मनात विचार आला, जायला म्हणलं आपल्याच मागे शनिदेव कसा हात धुवून लागलेला आहे काय माहिती. मग काय शर्मा ऑटोमोबाईल्स कडे लावली ना गाडी कामाला. मग काय जेवायची वेळ झाली ती म्हणून मग काय सोबतच्या डबे नेले, तिथं थोडी भेळ घेतली, मस्त पैकी जेवलो. आजचा दिवस जरा जास्त जड गेला बरं का. गाडीनं मोकार काम काढलं होतं, स्टार्टर बी गेलं, फ्लायरिंग बी गेलेली होती आणि क्लच पेट बी गेलेलं. मग काय 16,000 घालून आम्ही आलो होतो घरी. मग काय घरी आलं पोरं म्हणे आपल्याला जायचं गुलगुली खायला अशफाक भाईकडं. मग काय ते जायचं पेंडिंग वर पडेल होतं काम. मग म्हणलं चला जाऊ दे नाही का. मग काय आम्ही गेलो भाईकडं सगळे. आणि तिथे काय पोरांमध्ये आल्यावर थोडंसं दिवसभराचं टेन्शन कमी झालं बरं का. मग काय आम्ही गुलगुली शिरकून मोकार कोयता आणला बरं का तिथं. नवनाथ भाऊ मला काय जास्त भूक नाही, पण सगळ्यात जास्त त्यानंच गुलगुले खाल्ले. आणि मग आपण कुठं सोडित असतोय. मग मोकार कोयता आणला तिथं गुलगुल्याचा आम्ही सगळ्यांनी. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये कळवा. रामकृष्ण हरी.